नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया इडली आणि डोश्यासोबत खायला सांबार रेसिपी. तर पहिल्यांदा आपण त्यासाठी डाळ शिजून घेणार आहोत. तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे. त्याच्यात आपण अर्धा कप तूर डाळ घेऊया. अर्धा कप तूर डाळ, पाव कप मूग डाळ. ही डाळ किंवा सांबार बनवताना दोन्ही डाळी मिक्स करून घेते. तुम्ही नुसती तूर डाळ सुद्धा वापरू शकता. आपण घालूया पाव कप मूग डाळ. आता ह्या दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण याच्यात पाणी घालूया. इथे मी डाळीच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे किंवा अंदाजाने घालायचं. थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं तेल टाकूया, म्हणजे आपली डाळ छान शिजून येते, एकदम खमंग शिजते. आता आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. आता आपण कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत सांबारसाठी भाज्या कट करून घेऊया. तर भाज्यांमध्ये इथे मी कच्चं केळं घेतलेलं आहे, शेंग घेतलेली आहे, थोडासा वांग्याचा तुकडा, भोपळा, थोडा बीट, रताळ्याचा तुकडा, गाजर, इथे एक कांदा आणि टोमॅटो घेतलाय. तर जेव्हा आपण बाजारातून भाज्या आणतो तर त्याच्यातला एक एक तुकडा शिल्लक ठेवायचा, म्हणजे आपल्याला सांबार बनवताना उपयोगी पडतो. किंवा तुम्ही भाजीवाल्याकडे अर्धा किलो पाव किलो सांबारची मिक्स भाजी मागितली तरीसुद्धा ते देतात. तर तशी घेऊन यायची. आता आपण ह्या भाज्या कट करून घेऊया. इथे मी सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत. इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे. कांद्याचे असे मी चौकोनी तुकडे केले. आता आपण या सर्व भाज्या डाळीमध्ये धुवून घेऊया. इथे मी सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आपला डाळीचा कुकरसुद्धा झालेला आहे. आता आपण सांबार बनवायला घेऊया. सांबार बनवण्यासाठी इथे मी गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे. आपण तेल टाकून घेऊया. इथे मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम करून घेऊया. तेल छान तापलेलं आहे. 4 पाकळ्या लसूण घालूया. छान परतून घेऊया. मोहरी घालूया. जिरे घालूया. फ्रेश कढीपत्ता घालूया. थोडंसं हिंग घालूया. एक सुकी लाल मिरची. छान सगळं परतून घेऊया. आता आपण कांद्याच्या पाकळ्या घालूया. या 2-3 मिनिटं तेलात परतून घेऊया. थोडंसं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. आपण टोमॅटो सुद्धा 1-2 मिनिटं परतून घेऊया. आता आपण सर्व भाज्या घालूया. भाज्या सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता आपण इथे थोडं पाणी घालूया. तर वरून
वरून झाकण ठेवूया आणि भाज्या 3 ते 4 मिनिटं शिजून घेऊया. तोपर्यंत इथे आपण डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे, आपण घोटून घेऊया. आता इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत, आपण बघूया. छान एकदा ढवळून घेऊया. आता आपण घोटलेली डाळ घालूया. डाळीचा डबा सुद्धा व्यवस्थित धुवून घालूया. ढवळून घेऊया. आता आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा, थोडी धणे पावडर. सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थोडा गरम मसाला. आता आपण घालूया मेन इन्ग्रेडियंट, सांबार मसाला. एक मोठा चमचा भरून घातलेला आहे. पुन्हा एकदा ढवळून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. सर्व मिक्स करूया. आता इथे सांबार तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. थोडंसं आपण पाणी घालूया. आता एक उकळी काढून घेऊया. आता इथे एक उकळी आलेली आहे. 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ घालूया. इथे मी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती. भरपूर आपण गूळ घालूया. गूळ जास्त घालायचा म्हणजे आपल्या सांबारला छान टेस्ट येते. आता हे छान एकदा मिक्स करून घेऊया. वरून झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनिटं उकळून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. वाव, मस्त उकळी आलेली आहे आणि वास एकदम घरभर सुटलेला आहे. थोडं आपण ढवळून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. वरून थोडी कोथिंबीर घालूया. हे सांबार तुम्ही इडली, डोसा किंवा पावसाळ्यात भातासोबत सुद्धा हे गरमागरम सांबार एकदम छान लागतं. आता आपण गरमागरम सांबार बाउलमध्ये सर्व करूया. तर इथे मी सोबत प्लेटमध्ये डोसे ठेवलेले आहेत, नारळाची चटणी ठेवलेली आहे. आता आपण सांबार सर्व करूया. वरून कोथिंबीर घालूया. आपलं गरमागरम सांबार इडली, डोसा किंवा भातासोबत खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.